सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड। भूषण स्वामी म्हणतात, विदर्भ प्रांतातील तप्त वातावरणात आपल्या निस्सीम भक्तिरसाने भक्तांच्या आयुष्यात भावबंधाचा ओलावा निर्माण करणाऱ्या प्रल्हाद महाराजांचे जीवनचरित्र अद्भुत आहे, अगम्य आहे. ज्या भक्तीच्या अनन्यतेतून भक्तराज प्रल्हादाने भगवंताला आपलेसे केले, तीच भक्तींची सर्वोच्चता, ते संपूर्ण समर्पण, तोच भावाचा अनुबंध हा प्रल्हाद महाराजांच्या जीवनाचा मूलाधार होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. समाजाप्रती नवनीताप्रमाणे अत्यंत कोमल हृदयी असणाऱ्या प्रल्हाद महाराजांचा मृदुभाव, त्यांचा कणवाळूपणा त्यांनी त्यांच्या जन्मतिथीविषयी दाखवून खऱ्या अर्थाने एक वेगळीच अपूर्वता साधली आहे. सर्वसाधारणपणे आपण अमावस्या शुभ कामासाठी वर्ज्य ठरवितो, परंतु प्रल्हाद महाराजांनी आपल्या जन्मापासूनच अवघा मुहूर्त शकून हृदयी मारुतीचे ध्यान या श्री समर्थ उक्तीशी एकरूपता साधत अमावस्येला आपले मानले आणि या अंधारमय जी विचाराला छेद देत अमावस्येला भूतली प्रगट होऊन अमावस्येच्या गडद अशुभतेला मंगलमयी तेजाची सोनेरी किनार प्रदान केली. रामनाम कथारूपी गंगा ज्यांनी अखंडपणे प्रवाहित केली, त्या रामानंद महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला आणि प्रल्हाद महाराजांच्या नावाशी रामदासी हे नाव जोडले गेले. हनुमंत जन्मोत्सवाच्या दिवशीच रामनामाचा प्रसाद श्री प्रल्हाद महाराजांना प्राप्त झाला. हे नाम आणि हे नाव महाराजांनी प्राणापलीकडे जपले आणि केवळ जपलेच नाही तर ते आचरणाने सिद्धही केले. श्री समर्थांना अभिप्रेत असणारा रामदासी बनणे ही सोपी गोष्ट नाही. श्री समर्थांचा अभंग पाहिला तर याची कल्पना येते. समर्थ म्हणतात, काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य श्रीराम. काम क्रोध सांडणे मदमत्सर दंडने, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य श्रीराम. परस्त्री नपुसंक होणे परद्रव्य न पोसणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य श्रीराम. जैसे मुखे बोलणे तैसी क्रिया चालणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य श्रीराम. माया निवर्तक ज्ञाने ज्ञेयची पै होणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य श्रीराम. रामदास म्हणे निर्गुण सुख लादणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य. ह्या अभंगाप्रमाणे यथार्थ जीवन जगणारे प्रल्हाद महाराज म्हणजे रामदासी कसा असावा याचे मूर्तिमंत रूप असे ते होते. हजारो भक्तांच्या आध्यात्मिक जीवन प्रवासाला रामनाम मुद्रांकित कवच प्रदान करून महाराजांनी त्यांचा हा प्रवास भक्तीच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचेल याची खबरदारी घेतली. जो महाराजांचा झाला त्या प्रत्येकाच्या मनमंदिरामध्ये उपासनेच्या आश्रयाने साधनेचा सुगंध दरवळत ठेवून त्यांची मनोभूमी अयोध्या कशी होईल याची विशेष काळजी घेऊन महाराजांनी त्यांचे जीवन राममय बनविले. महाराजांच्या वास्तव्याने साखरखेरडा येथील भूमी नुसतीच धन्य झाली नाही तर खऱ्या अर्थाने पावन झाली. महाराजांच्या अस्तित्वांची स्पंदने आजही येथे जाणवतात आणि साधारणतः साधकाला मुक्तीचा पथिक बनण्याकामी सहाय्य करतात.
अशा या प्रल्हाद महाराजांच्या अद्भुत अथांग अमृतमयी जीवनचरित्राचा अमौलिक आणि अलौकिक ठेवा या चरित्र ग्रंथाच्या रूपाने प्रकाशित होतो आहे, ही मोठी सद्गुरू भक्तांसाठी आनंदाची बाब आहे. खामगाव येथील श्री महाराजांचे नितांत भक्त आणि अनुग्रहित असणाऱ्या श्री देवीदास मोहरील अर्थात प्रल्हादात्मज यांनी या चरित्र ग्रंथाच्या रूपाने बांधलेली महाराजांची ही वाङ्मयीन सेवा भक्तिरसाने परिपूर्ण ओथंबलेली आहे. महाराजांच्या चरित्रातील प्रत्येक प्रसंगाचे विलोभनीय दर्शन या चरित्रातून भक्तांपर्यंत वाचकांपर्यंत पोचते आहे. अत्यंत सूक्ष्मतम पद्धतीने बारकाव्यासहित आणि विस्तृतपणे गुंफलेल्या या चरित्राच्या अंतरंगात डोकावले तर असेच जाणवते की प्रत्यक्ष महाराजांनीच हे आत्मचरित्र लेखकाच्या पवित्र अशा करकमलातून लिहून घेतले आहे. चरित्राच्या 13 खंडातून 13 अक्षरी मंत्राशी साधलेली एकरूपता तसेच 13 या उच्चारातून व्यक्त झालेली संपूर्ण समर्पणाची अवस्था या दोन्हीचा अपूर्व संगम म्हणजे हे चरित्र होय. हे चरित्र म्हणजे श्री देवीदास मोहरील यांची महाराजांवरील असणारी नितांत श्रद्धा, महाराजांवरील असणारे अनन्य प्रेम आणि श्री देवीदास मोहरील यांच्यावर महाराजांची असणारी अखंड कृपा यांचा एकत्रित असा सुंदर आविष्कार आहे. भूषण स्वामी पुढे म्हणतात, परमश्रद्धेय श्री रामदास महाराज जालना यांच्या अधिकाररूपी आग्रहाने या लेखनाचा योग आला. तसेच श्री प्रल्हाद महाराजांच्या चरित्र ग्रंथाच्या रूपाने त्यांच्या दर्शनाची संधी रामदास महाराजांनी उपलब्ध करून दिली, त्यासाठी त्यांच्याप्रती शतशः नमन. या ग्रंथांच्या निमित्ताने प्रल्हादात्मज यांचेकडून श्री प्रल्हाद महाराजांची झालेली सेवा अत्यंत निस्पृहपणे श्री महाराजांच्या चरणी समर्पित झालेली आहे. यापुढेही त्यांच्या हातून श्री महाराजांची विपुल सेवा घडावी यासाठी त्यांना उत्तम आरोग्य ऐश्वर्य लाभावे अशी श्री समर्थांची चरणी प्रार्थना करतो. इतिश्री. जय जय रघुवीर समर्थ. भूषण स्वामी, श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड. यानंतर जयंत परांजपे, श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज संस्थान, श्री गोंदवले यांचा अभिप्राय पाहूया. ते म्हणतात, नंदकुमार तथा देवीदास अमृत मोहरील पुणे यांनी लिहिलेल्या श्री प्रल्हाद महाराजांच्या चरित्रात श्री प्रल्हाद महाराज कसे होते याचं अचूक प्रतिपादन भगवद्गीतेतील श्लोक देऊन केलेले अगदी योग्य असेच आहे. प्रल्हाद महाराजांना जवळ घेऊन श्री गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या पाठीवर हात फिरवला आणि अत्यंत प्रेमाने त्यांच्या मस्तकाचं अवघ्राण केलं. यातच त्यांनी सर्व काही मिळवलं असं दिसून येतं. श्री रामानंद महाराजांना श्री प्रल्हाद महाराज श्री समर्थ संप्रदायाची धुरा समर्थपणे पेलू शकतील असा विश्वास वाटला. जे शब्द तुकामाईंनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना अनुग्रह देताना वापरले तेच शब्द श्री रामानंद महाराजांनी बाळ प्रल्हाद म्हणजे आपल्या सद्गुरूंना अनुग्रह देताना वापरले. यावरून वशिष्ठ रामचंद्र परंपरेचे ते थेट वारसदार आहेत याबद्दल शंकाच नाही. श्री महाराजांची नामसाधना सर्वच नामधारकांना एक आदर्शभूत अशीच होती. आपली सद्गुरू माऊली म्हणते, झोपेमध्ये मिळणाऱ्या आनंदाहून शतपटीने आनंद मला राम नामस्मरणात मिळतो.
ह्या विधानावरून त्यांचं नामानुसंधान किती खोल गेले होते हे कळून येते. गुरुगृही कसं राहावं, आपणाला कसं झाकून ठेवावं, याचं जणू प्रात्यक्षिकच ते कृतीतून सर्वांना दाखवित असत. गुरुचरणावर कसा भाव असावा, कशी निष्ठा असावी, सर्वभूत प्राणीमात्रांमध्ये श्री महाराजांना कसं पाहावं, हे ते स्वतः आचरण करून शिकवित होते. त्यांची प्रत्येक कृती विवेक, नम्रता, लीनता शिकवत होती. त्यांच्या सहज होणाऱ्या हालचालीतून, मुखातून, आचरणातून भक्तियोगाचे चालते बोलते धडे मिळत असत. जे पदार्थ किंवा जी गोष्ट आपणाला असावी असे वाटते, ते पदार्थ किंवा ती गोष्ट प्रथम श्री रामरायाला, परमात्म्याला अर्पण करून नंतरच आपण तिचं सेवन करावं. कुठलीही गोष्ट प्रथम त्यांना अर्पण करून नंतरच आपण त्या वस्तूचा उपभोग घ्यावा. हे सांगताना ते एका प्रसंगात काही कारणामुळे रात्रीचे 12 वाजलेले होते, तरीही दूध नैवेद्य रामाला अर्पण करून मगच रामाला शाल पांघरून शांतपणे झोपले. इतकी उत्कट सगुण भक्ती स्वाभाविकपणे ते करत असत. साधकांनी सद्गुरू सेवा कशी करावी याचा आदर्श पाठ श्री महाराजांकडून शिकावा. गुरुकृपेने आणि अखंड नामसाधनेने सर्व भूत प्राणीमात्रात राम पाहण्याची कला त्यांना साध्य झाली होती. साधकांनी, सेवेकऱ्यांनी मठात कसं राहावं, तेथील नित्य नैमित्तिक कार्यक्रमात कसं झोकून द्यावं, आपण आणि आपलं साधन यावर लक्ष देऊन इकडे तिकडे न पाहता अखंड अनुसंधानात राहण्याचा कसा प्रयत्न करावा, हे सगळं महाराजांचे व्यक्तिगत आचरण, सेवेकरांशी झालेले संवाद, हे सर्व अगदी घेण्यासारखे आहे. जे प्रसंग थोरले महाराज म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्यावर आले, त्यावेळी ते जसे वागले तसेच प्रसंग आणि तसेच आचरण बघून हे धाकटे गोंदवलेकर महाराज तर नाहीत ना, इतकं प्रसंगाचं साम्य व शिकवणुकीचे साम्य बघून वाटू लागते. मठातील साधकांना, सेवेकरांना जे प्रश्न किंवा शंका मठातील व्यवहार बघून येतात, तसेच प्रश्न शंका त्यांनासुद्धा विचारण्यात आल्या होत्या. तेव्हा त्यांनी कसे निराकरण केले, तो प्रसंग तसाच येथे उद्घृत करून अभिप्रायाची समाप्ती करूया. कारण त्यात बारीक सारीक प्रसंग, त्यांचे आचरण जरी ते सर्वच बोधप्रद असले तरी त्या सर्वांचाच परामर्श अभिप्रायात समाविष्ट करणे शक्य नाही. तो प्रसंग असा: आजूबाजूला कोणी नाही अशी दक्षता घेऊन सेवेकरांनी सांगण्यास सुरुवात केली. महाराज, बरेच दिवसापासून मी आपणाला काही सांगेन म्हणते, परंतु तसा वेळही मिळत नाही व कसं वागावं हेही कळत नाही. परंतु आज थोडी हिंमत धरून सांगूच म्हटलं, तेव्हा बोलू का थोडं? तेव्हा श्री महाराज म्हणाले, सांग ना बाई, अगदी निसंकोचपणे सांग. तेव्हा त्या म्हणाल्या, महाराज, आपण येथे बरेचदा नसता, तेव्हा उपासना बरोबर होत नाही. उपासनेला फार कोणी येत नाही. आपण आले म्हणजे मात्र सगळे गोळा होतात व जोरात उपासना करतात. येथून सुरुवात करून पुढे प्रत्येकाचं नाव घेऊन कोण कोण कसा बोलतो, कसा वागतो, कसे गैरव्यवहार चालतात वगैरे सांगून म्हणाल्या, महाराजांचं नुकसान होते म्हणून वाईट वाटते. पुढे म्हणाल्या, महाराज, हे सर्व मला पाहवत नाही म्हणून हे सर्व आज आपल्या कानावर घातलं. श्री महाराज अगदी शांतपणे हे सर्व ऐकत होते. ते सर्व ऐकून महाराज म्हणाले, झालं का बाई तुझं सर्व सांगून?
पुढे म्हणाले, बाई, तुला असं वाटतं का की मला यातलं काहीच कळत नाही म्हणून? तेव्हा त्या बाईंना जरा सावरून घेत महाराज त्यांना म्हणाले, बाई, आता मी तुला थोडं सांगू का? श्रीराम